माजी खासदार आणि जुने आपले शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय निरुपम यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. त्यांच्या परिवारासकट आता भाभीजीपणे मुलगीपणे सगळे लोक आहेत आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसची यादी आपण वाचली मगाशी. मला वाटतं हे प्रमुख कार्यकर्ते हे आपले पहिलं आहे आणि काँग्रेस पूर्णपणे तिथे रिकामी झालेली. संजय निरुपम म्हणजे तिथं काँग्रेस असं समीकरण होतं आणि एक घडाळीचा नेता म्हणून संजय निरुपम यांची ख्याती आहे, त्यांची ओळख. तर म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं 2 वेळा आणि राज्यसभेत म्हणजे नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अतिशय उत्तम काम केलं, शिवसेनेचं नाव मोठं केलं आणि आज ते पुन्हा म्हणजे आपल्या शिवसेनेत आले. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे त्यांना धन्यवाद देतो यासाठी की ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते. त्यांचं नाव सातत्याने टीव्हीवर चाललं होतं आणि माझ्याशी चर्चा त्यांची सुरू होती. परंतु मी जेव्हा त्यांना सांगितलं संजयजी आता तुम्ही पक्षासाठी शिवसेनेसाठी काम करा आणि आपल्या उमेदवारासाठी काम करा महायुतीच्या शिवसेनेच्या. त्यांनी बघा काही लोक असतात की पक्षामध्ये येताना काय देणार मला काय मिळणार अशी भावना ठेवून येतात, अपेक्षा ठेवून येतात. परंतु मी एकदा बोललो त्यांना की आता आपण माझ्यासोबत काम करा, मला आता या निवडणुकीमध्ये तुमची साथ पाहिजे. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि म्हणाले मी सगळं तुमच्यावर सोडतो, मी कार्यकर्ता जे काय तुम्ही काम द्याल ते मी करायला तयार आहे. अशी माणसं फार कमी असतात आणि म्हणून संजय निरुपम यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांच्याबद्दल मला आता काय बोलण्याची आवश्यकता नाही, मीडियाला आपल्याला माहित आहे आणि त्यांना जे काही या महाराष्ट्रामध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर जे काम करण्याची त्यांची जी काही कुवत आहे, अनुभव आहे, त्या अनुभवाचा आपल्या खऱ्या शिवसेनेला फायदा नक्की होईल आणि त्यांचे जे सोबत कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत त्यांचा देखील योग्य तो सन्मान आपल्या शिवसेनेमध्ये राखला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की या निवडणुकीमध्ये अनेक खासदार आपले जे अनेक वेळा निवडून आले होते, परंतु त्यांना सांगितलं तुम्ही यावेळेस आपल्या जो पक्ष देईल त्याचं काम करा. त्यांनी देखील आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या नवीन उमेदवाराला काही ठिकाणी आपण उमेदवार तुम्ही करणार नाही, पण शिवसेनेमध्ये एकदा निर्णय झाला, उमेदवार ठरला, मग हरेपर्यंत सगळे इच्छुक असतात. इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाहीये, प्रत्येकाला इच्छा असते, काम करण्याची संधी पाहिजे असते. परंतु एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर मग मात्र मनापासून सर्व कामाला लागतात. हा एक अनुभव आपल्या शिवसेनेमध्ये आहे, हे आपली परंपरा आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आहे, धर्मवीर आनंददिघे साहेबांची शिकवण आहे. आज बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं. आज सगळीकडे चर्चा आहे की 2 वर्षामध्ये एवढं काम राज्यामध्ये झालंय, एवढं विकासाचं काम झालंय, खूप काम झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक आज एक पॉझिटिव्हिटी आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी एक निराशा होतं, एक निगेटिव्हिटी होती, बरोबर, निगेटिव्हिटी होती आणि लोकांना म्हणजे सगळे आपापल्या घरात बसले होते कोविड करत. सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे बाहेर आले, मोठा श्वास घेऊ लागले आणि सगळे बंद पडलेले प्रकल्प कामावर सुरू केले.
आणि म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। आज मुंबई आपण बदलतोय, मुंबईमध्ये मुंबईचा विकास करतोय। खऱ्या अर्थाने मुंबई ही आंतरराष्ट्रीय आपल्या दर्जाचं शहर आहे। ते कसं असलं पाहिजे हे यापूर्वीच्या लोकांनी करायला पाहिजे होतं। दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही, आपला स्वतःचा विचार केला आणि त्यामुळे ही कामं जी आहेत ते आपण आता करतोय। आणि म्हणून त्यामध्ये संजय निरुपम आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आलेत आणि आज शिवसेनेसोबत काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं। ज्याला खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा लागतो, नाही तर बाबा मला मिळालं नाही मग कशाला जाऊ, असं त्यांनी केलं नाही। त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपका विश्वास बिल्कुल टूटेगा नहीं, ये जिम्मेदारी मेरी है। संजय निरुपम जी के साथ में सभी जाति पाति के लोग हैं। मराठी भी है, उत्तर भारतीय भी है, साउथ इंडियन भी है, मुस्लिम भी है, सभी है। थोडे लोक आहे ना, थोडे लोकांना एक खुशखबर देतो। मगाशी मी येताना महापालिका आयुक्तांना सांगितलं की कोळीवाडे जेवढे आहेत या कोळीवाड्यामध्ये आपण जे टुरिस्ट लोक येतात, फिरायला लोक येतात, त्याप्रमाणे आपल्या कोळीवाड्यात एकदम चांगलं साफसफाई करायची, स्वच्छता ठेवायची आणि माहीमला आपण जसं केलंय ते फूड प्लाझा केलाय, तसं सगळ्या कोळीवाड्यात आपण करणार। मोठ्या प्रमाणावर कोळीवाड्यांमध्ये अशा प्रकारचा उद्योग सुरू होतोय। कोळीवाड्यांचा विकास आपण हाती घेतलेला आहे आणि हे पण मी सांगतो, जेव्हा आपला कोस्टल हायवे बनत होता तेव्हा कोळी बांधवांची इच्छा होती, कोळीवाड्यातल्या लोकांची इच्छा होती की ते जे काही स्पॅन आहे तो मोठा असला पाहिजे, वादळामध्ये मोठी एकावर धडकू शकतात, पिलरवर धडकू शकतात, म्हणून ते 60 मीटरचा आपण 120 मीटर केलं। 120 मीटर केलं। अगोदरच्या लोकांनी काय सांगितलं होतं, होणार नाही। तर अशी कुठली गोष्ट आहे एकनाथ शिंदेच्या डायरीमध्ये होणार नाही असं आयुक्तांना मी सांगितलं, लोकांना जे पाहिजे प्रकल्प करत असताना लोकांना जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे आणि लोकांच्या कोळीवाड्याच्या मागणीप्रमाणे, कोळी बांधव भगिनींच्या मागणीप्रमाणे ते आपण केलं आणि भले थोडा खर्च 400-500 कोटी वाढला, परंतु कायमस्वरूपी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। करण्याची इच्छा पाहिजे। घरी बसून हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होत नाही, घरी बसून राज्य चालवता येत नाही। फेसबुक लाईव्ह करून करता येतं का, काय ऑनलाईन करता येतं का? त्यामुळे कोविड गेला ऑनलाईन, डायरेक्ट ऑफलाईन पाहिजे, फिजिकल पाहिजे। त्यामुळे सभी लोगों को फिर एक बार धन्यवाद देता हूँ। आपके साथ में जितने भी लोग आए हैं उनका मैं स्वागत करता हूँ। आप इतने सालों से काम कर रहे हो, इसका निश्चित रूप से सिर्फ रवींद्र वाइकर को नहीं, पूरे मुंबई के 6 सीट जो है महायुति के, वहाँ आपका फायदा होने वाला है, क्योंकि आपने जो काम किया है, आपने जो रिलेशनशिप मेंटेन किया है, वो सभी जाति पाति के लोग हैं और इसीलिए शिवसेना को तो फायदा होगा ही, महायुति को फायदा होगा, क्योंकि आपके साथ सभी समाज, सभी मजहब के लोग यहाँ पर हैं और इसको और आगे आगे बढ़ाना है। आपके पीछे पूरी शिवसेना खड़ी है, इतनी शिवसेना आपके पीछे खड़ा है। ये मैं इस समय कहता हूँ, मुझे याद है कि पहली बार में जब चुनाव में खड़ा था आपने प्रचार में आए थे 2004 में, और वो फोटो मेरे को आपके कार्यकर्ता ने दिखाया। कभी से नेता थे आप शिवसेना, और इसलिए आज एक अच्छा दिन है। टिकट गली वाइकर को मिला, लेकिन उसको जिताने का
आपने मुझे आश्वासन दिया, संकल्प किया है, निर्धार किया है कि मेरी बड़ी बात है। ऐसे कार्यकर्ता नेता बहुत कम मिलते हैं। आपके रूप में हमारे शिवसेना को पुनः यहाँ पर शामिल हुआ, इसलिए मैं आपका का स्वागत करता हूँ और आपको बहुत बहुत बधाई देता हूँ। सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो। आपल्या हक्काचा मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे, त्यामुळे नक्की काळजी करू नका। विकास 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 डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण देखील आपण डेव्हलपमेंटचाच मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवतोय आणि म्हणून 6 लोकसभा मुंबईतल्या महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री